शांत हो लाले. लाले लाले आधी शांत हो. हे बघ, तू जसा विचार करतेस ना तसा विचार आमच्या कोणाच्याही मनात आला नाही आणि यापुढे येणारही नाही. अगं अगं तू निशीला स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवलंस. अगं तुझा राग क्षणिक होता हे निशीला सुद्धा माहिती आहे. तू उगाच असं अपराधी वाटून घेऊ नकोस प्लीज. आणि असं वाटतच असेल यापुढे तू निशीशी चांगलं वागून त्याची भरपाई करून दे. बस दॅट्स इट. आम्ही करीना जो अंडा कसा जा हा ना ताच करा. म्हणतात ना की नाकापेक्षा ना मोती जड होऊ नको, नाहीतर नाक कापला जाता. ताच झाला की नाही हा? नीरज चांगलो पोरगो म्हणून सगळ्यांनी ते डोक्यावर घेतलं. आणि काय झाला, त्याने पण ना इतकी नाटकं केली निशीचं प्रेम मिळवण्यासाठी, दादाचा होकार मिळवण्यासाठी. गोट्यात राहलो आणि मग निशी सोबत लग्न केलं. आणि आणि आता आता या परिस्थितीत निशिक एकटा सोडला. मग काय सांगा, आता काय डोक्यावरचं प्रेमाचं भूत उतरला. मग काय सांगा, हीच अवस्था जर उद्या श्रीनूची झाली तर याच भीतीन तर मी श्रीनू कोवी सोबत लग्न करूक नाही म्हणतोय. नाही हे बघा, ती पोरगी ना परदेशात शिकून इलेली हा, स्वतंत्र विचारांची हा, आणि सगळ्यात महत्वाचा श्रीमंत बापाची एकुलती एक लेक हा. नाही नाही, उद्या जर का लग्न झाल्यानंतर असा काय दोघांमध्ये झाला तर माझा गरीब बिचारू लेक गप्प बसेत पण एक शब्द उलटून बोलणार नाही. तो पण ना असाच निशीसारखा दुःखी होईल. अरे देवा माझ्या, कमाल आले तुझी, खरंच कमाल. अरे कुठला संबंध कुठे जोडतेस तू. हे बघ लाली, ही हाताची बोटं ना सारखी नसतातच. अगं एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन मुलं सुद्धा वेगवेगळ्या स्वभावाची असतात. अगं लाले, मग कशावरून नीरज जसा वागलाय तशीच ओवी सुद्धा वागेल, हे तुझ्या मनात आलंच कसं ग लाली. ताजा काय असा आता असात माका काय माहित नाही. माका एवढाच माहित माझ्या श्रीनूसाठी ना आता माका एक साधी सोशिक अशी मुलगी बघूक वय. मग ना ती गरीब घरातली असतात ना तरी पण माका चालत. नाही त्याची काही गरज नाहीये. मला खात्री आहे तुझं ओवीबद्दलचं मत नक्कीच बदलेल. तू इथे कशी आणि कधी आलीस? बेटा तू खूप डिस्टर्ब होतास. तू निशीला भेटायला निघालास असं मला निकिताकडनं समजलं. मग मी तशीच तुझ्या मागे आले तुझ्या काळजीने. पण मला ह्या निशीच्या घरच्यांचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं, म्हणून मी आपल्या घरी न जाता इथे हॉटेलवर आले. ते सगळं जाऊ दे. तू निशीला भेटायला गेला होतास ना, काय झालं? नाही भेटली का ती तुला? तू तिच्यासाठी एवढ्या लांब आलास आणि ती असं का वागते? पण मला माहितीये ती अशी का वागते. मॉम? हो, मला थोडी शंका होती पण आता मला खात्री आहे नीरज तुझी आणि निकिताची मैत्री तिला आवडत नसणार. पार्टीतल्या त्या पुनीतच्या इन्सिडेंट्स वरून तुला लक्षात यायला हवं होतं. छोट्या गावात वाढलेल्या निशीचे विचार ह्या गावासारखेच आहेत, मागासलेले, जुनाट. ही लोक नव्या गोष्टी एक्सेप्टच करत नाही. हे स्वतःला रीतिरिवाजाच्या बंधनात बांधून ठेवतात, पण हे बाकीच्यांना सुद्धा हेच सांगतात की तुम्ही त्याच चौकटीत राहायला हवं. दादा खोत तर सगळ्या गावांनी कसं वागायचं हे सुद्धा स्वतःच ठरवतात. हे ऐकलंयस ना तू? मी पण काय विचारते, हे तू ऐकलं सुद्धा आहेस आणि बघितलं सुद्धा आहेस.
आणि ही अशा डिक्टेटरची मुलगी आहे निशी. म्हणून तिने दादा खोताना बोलवून घेतला आणि निघून आली इथे. आणि तिला जर तुझ्या प्रेमाची व्हॅल्यू नाहीये तर तू तरी कशाला तिच्या मागे मागे करतोयस? हे बघ नीरज, निशी स्वतःहून तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत तिला माफ करू नकोस. अरे तिला तर इतका चांगला प्रेमळ नवरा मिळाला, श्रीमंत सासर, ऐशारामाचं लाईफ, हे सगळं असून सुद्धा जर तिला आपल्याकडे यायचं नसेल तर तिची मर्जी. सुख टोचतं म्हणतात ना, ते ह्यालाच. खरं तर हे सगळं अनुभवायची लायकीच नाहीये तिची. धीरज, मी तुला सांगते ते ऐक. आपण इथून निघूया. तिला यायचं असेल तेव्हा ती ये. नाही मग, निशीला भेटल्याशिवाय मी परत येणार नाही. आणि काहीही झालं तरी मी तुला तिला भेटू देणार नाही. नीरज, 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 कुठे चाललायस? मी आपल्या त्या घरी चाललो. पण कशाला? कशाला म्हणजे? मला निशीशी बोलून हे सगळं क्लिअर करायचं, आणि ते झाल्याशिवाय मी नांदिवली सोडून कुठेही जाणार नाही. अरे निशीशी बोलण्याचा कालपासून प्रयत्न करतोयस ना तू. काय झालं? झालं का काही क्लिअर? खरं तर आपल्या इकडे काहीही उरलं नाहीये. मी तर विचार करते हे घर सुद्धा विकून टाकते आणि ह्या लोकांशी कायमचे संबंध तोडून आपण आपल्या जगात परत जाऊ. इथे तुझ्या इमोशनशी कुणालाच पर्वा नाहीये बेटा. नाही मॉम,